प्रत्येक जेवणाची ताटाची रंगत वाढवणारं चटपटीत आंबट गोड महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी व्हिटॅमिन्सनी परिपूर्ण असणारं लिंबाचं लोणचं। हे लोणचं इन्स्टंट बनवत आहोत, जास्त वेळही लागत नाही। 8 ते 10 दिवस मुरत ठेवण्याची गरज नाही। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यामध्ये तयार होतं। रंगही जबरदस्त येतो। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। लोणचं बनवण्याकरिता मी इथे अर्धा किलो इतके लिंबू घेतलेले आहे। छान असे पिवळे पिवळे बघून घ्यायचे। लिंबांची साल पातळ असायला हवी, ह्या पद्धतीने असे लिंबू घ्यायचे आहे आपल्याला। हे लिंबू आमच्या शेतातले आहेत। सर्वात आधी आपल्याला लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर पाणी टाकायचं आणि 5 मिनिटं लिंबू मिठाच्या पाण्यामध्ये तसेच ठेवायचे आहे। 5 मिनिटांनंतर मिठाच्या पाण्यामध्ये लिंबू आपल्याला स्वच्छ असे छान धुवून घ्यायचे आहे आणि कॉटनच्या कपड्याने लिंबू आपल्याला स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे। अजिबात लिंबाला पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। या पद्धतीने सर्व लिंबू मी असेच कोरडे करून घेणार आहे। आणि एका ताटामध्ये ठेवूया। सर्व लिंबू मी इथे छान कोरडे करून घेतले। सर्वात आधी आपल्याला लिंबू कापून घ्यायचा आहे। मधोमध लिंबू कापायचा आणि याला आपल्याला 4 पीस करायचे आहे आणि त्याचे लिंबामधलं बी काढून घ्यायचं आहे। बी अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर लोणच्याला कडवटपणा अशी चव येते। लिंबूचे तुम्ही 4 भागही करू शकता किंवा असे उभेही चिरून घेऊ शकता। ह्या पद्धतीने मी असे कापून घेत आहे। लिंबू लोणच्यासाठी घेताना असे मोठे मोठे बघून घ्यायचे। आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत। बाजारामध्ये खूप लिंबू भेटतात आणि असे छान छान लिंबू मोठे मोठे भेटतात। पिवळे बघूनच घ्यायचे, अजिबात हिरवे घ्यायचे नाहीये। पिवळ्या लिंबाचं लोणचं छान तयार होतं। या पद्धतीने मी इथे लिंबू असा कापून घेतलेला आहे। सर्व लिंबू मी असेच कापून घेणार आहे आणि सर्व लिंबांच्या आपल्याला बिया काढूनच घ्यायच्या आहे। सर्व लिंबू मी इथे कापून घेतलेलं आहे। सर्व लिंबांच्या बिया पण काढून घेतलेल्या आहे। आपल्याला हे लिंबू वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे। सर्व कापलेले लिंबू कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचे। जे लिंबाचं पाणी आहे तेही टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं। कुकरमध्ये मी जाळी ठेवली, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आणि कुकरचा डबा ठेवला। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। लिंबू वाफवताना त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, कारण पाणी त्यामध्ये गेलं नाही पाहिजे। लिंबू वाफेपर्यंत आपण मसाला तयार करूया। मी इथे 2 चमचे बडीशोप घेतली, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, काळे मिरे 10 घेतले, 3 लवंगा घेतल्या आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे। बडीशोप टाकायची, जिरं टाकायचं, काळे मिरे आणि लवंग टाकून घ्यायची। अगदी गॅस कमी ठेवलेला आहे। आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। अगदी गरम झालं तरीही चालतं, थंडीचे दिवस आहे त्यामुळे। मीठ पण टाकून घ्यायचं त्यानंतर आणि छान असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला छान असं पावडर तयार होते। मी गरम करून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, पसरून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे। थंड झालं आहे। आता छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर मसाला नाही टाकायचा तर नाही टाकला तरीही चालतो। झाकण लावायचं आणि मिक्सरला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची या पद्धतीने। आपले लिंब ही छान वाफले गेले आहेत। 3 शिट्ट्या होऊ दिल्या आणि गॅस बंद केला। आता गरमच आहे। कढईमध्ये मी हे गरमच लिंबू टाकून घेतले। बघू शकता
लिंबाला किती पाणी सुटलेलं आहे। बारीक केलेला मसाला टाकायचा। 1.5 चमचा इतकं लाल मिरची पावडर टाकली। 1 वाटी गूळ टाकलेला आहे। तुम्हाला जर गूळ नसन टाकायचा तर तुम्ही ह्यामध्ये 1 मोठी वाटी साखरही टाकू शकता। पाव किलो इतकी साखर लागू शकते आणि पाव किलो इतका गूळ लागणार आहे। सर्व आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेला आहे। गॅसवर आता कढई ठेवली। मध्यम आचेवर आपल्याला छान हे लिंब शिजवून घ्यायचे आहे। मी थोडीशी साखर वापरलेली आहे इथे, एक छोटा अर्धा कप, तीही टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता एक 6 ते 7 मिनिटांनी मध्यम आचेवर छान उकळी आलेली आहे। ह्यामध्ये मी एकही पाण्याचा थेंब वापरलेला नाहीये। तीन ते 4 मिनिटांनी बघू शकता छान उकळी आलेली आहे। छान दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे। अजून 2 मिनिटांनी बघू शकता। हे मिश्रण आता जरी पातळ दिसत असेल पण हे थंड झाल्यानंतर घट्ट होतं। जास्त घट्टही करू नका, नाहीतर खूप कडक होईल, कारण आपण यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये। चेक करूया। चमच्यावर थोडंसं मिश्रण घ्यायचं, त्यानंतर बोटावर घेऊन असं बघायचं। एक तारीसारखा पाक दिसत आहे, याचा अर्थ आपलं लोणचं तयार झालेलं आहे। गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे। मी ते गॅस बंद केला। आता जरी तुम्हाला मिश्रण पातळ दिसत असेल पण थंड झाल्यानंतर दाटसर होतं। थंड झाल्यानंतर बघू शकता मिश्रण आपलं छान दाटसर झालेलं आहे, छान कोरडं झालेलं आहे। हे लोणचं आता नवीन आहे, जसं जसं ते मुरत जाईल तसं तसं त्याला खूप छान चव येते, टेस्ट येते आणि हे वर्षभर छान टिकतं। तुम्ही या पद्धतीने लिंबाचं लोणचं नक्की तयार करून बघा। जास्त वेळही लागत नाही, मुरत ठेवायची गरज नाहीये। एक अर्धा तासामध्ये लोणचं तयार होतं। अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लाईक केल्यानंतर हाईप येतं, हाईप पण करा। आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।